वचन दिले तू मला या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग असा भाग पाहायला मिळणार आहे. ऊर्जाच्या आडमुठेपणामुळे तिला कोर्टात बेल मिळालेली नसते, त्यामुळे तिला पुन्हा एकदा तुरुंगात राहावं लागतं. आता तिथे फायनली शौर्य येऊन ऊर्जाला सुनावतो की ऊर्जा, का असं वागतेस तू? अगं तुला खरंच या तुरुंगाच्या बाहेर यायचं नाहीये का? त्यावर ऊर्जा फक्त शौर्यला इतकंच म्हणते, तुला जर असं वाटत असेल की मी या तुरुंगाबाहेर यावं तर हर्षवर्धन जहागीरदार यांना मला भेटायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय म्हणजे तू बहुतेक ठरवलंयस तर की आता ही केस लढायची नाही आणि डॅडना द्यायची? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मी तुला जितकं सांगितलंय तितकं कर ना, जा ना, हर्षवर्धन सरांना पाठव ना, मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता शौर्यला वाटत असतं की बहुतेक ऊर्जाचा विचार बदलतोय आणि ती माझ्या मनासारखं करणार आहे. म्हणून शौर्य म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे ऊर्जा, नको काळजी करूस तू, मी आत्ताच डॅडना लगेचच इथे पाठवतो. आणि मग शौर्य धावतच तिथून बाहेर पडलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा शिर्केशी फोनवर बोलत असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं जे काही चाललंय ना ते तुम्हाला सोपं वाटत असेल, पण आता सोपं राहिलेलं नाहीये. त्यावर शिर्के म्हणत असतो, अहो वकील साहेब, तुमच्यासाठी काय कठीण आहे? त्यावर वकील हर्षवर्धन म्हणत असतो, एक गोष्ट घ्या शिर्के साहेब, इथे आता जे काही चाललंय ना ते अगदी क्लिअरिटीने सगळ्यांसमोर येण्यासाठी कोर्टाने ऍडव्होकेट विशाल कीर्तीकरला हायर केलंय. आणि अशातच आता तिथे धावत धावत शौर्य आलेला असतो. शौर्यला धावताना पाहून हर्षवर्धन म्हणत असतो, काय रे, वाघ मागे लागल्यासारखा पळतोयस काय तू? तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, डॅड, वाघ नाही मागे लागलाय, पण माझ्या ऊर्जाचा विचार बदलतोय. त्यावर हर्षवर्धन लगेचच शिर्केचा फोन ठेवत म्हणत असतो, काय 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 बोललास तू? ऊर्जाचा विचार बदलतोय म्हणजे? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, आज तिने चक्क मला असं सांगितलं की तिला तुम्हाला भेटायचं आहे आणि काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, याचाच अर्थ तुझ्या बायकोला तिच्या ताकदीचा अंदाज आलाय आणि माझ्याही ताकदीचा अंदाज आलाय. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड जाऊ द्या ना प्लीज, तुम्ही तिला कसंही करून तुरुंगातून बाहेर काढा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे हो हो हो, नको इतकं अतिशयपणा करू, मी ऊर्जाच्या बाजूनेच आहे. ऍक्च्युली मी तिला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठीच ही केस माझ्या तावडीत घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या आडमुठेपणामुळे तिला तुरुंगात राहावं लागतंय. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, डॅड, जे झालं ते झालं, आता लगेचच जाऊन तुम्ही तिला भेटा ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो हो, मी आता एका क्लायंटशी बोलतो आणि त्यानंतर जाऊन मी तिला भेटतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे डॅड, आणि शौर्य आपल्या बेडरूम मध्ये जातो. आता मागून कुमुदिनीने या दोघांचं नेमकं बोलणं ऐकलेलं असतं आणि कुमुदिनी स्वतःशी बोलत असते. अचानकपणे ऊर्जाने हर्षवर्धनची भेट घ्यायचं का ठरवलंय? ऊर्जाच्या मनात नक्की काय चाललंय? ऊर्जा स्वतःला कमी लेखते की काय? आता या हर्षवर्धनने तुरुंगात जाण्याआधी, ऊर्जाला भेटण्याआधी मला ऊर्जाला भेटायला हवं आणि नक्की तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायला हवं. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन तर दुपारी ऊर्जाला भेटायला जाणार असतो, पण त्याआधी कुमुदिनी एकटीच घरातून बाहेर पडलेली असते. हर्षवर्धनच्या आधी जाऊन ऊर्जाला भेटलेली असते. समोरून येणाऱ्या कुमुदिनीला पाहून ऊर्जा लगेचच म्हणत असते, आजी आजी, बरं झालं तुम्ही आलात. खरंच मला तुम्हाला अगदी मनापासून भेटायचं होतं आणि तुम्हाला काही सांगायचं सुद्धा होतं. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा ऊर्जा, सर्वात आधी मला सांग, तुला बरं वाटतंय ना? तुझा विचार बदललाय का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही आजी, माझा विचार बदललेला नाहीये आणि मला बरं सुद्धा वाटतंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मग मग तू शौर्यकडे निरोप का पाठवलास की तुला हर्षवर्धनला भेटायचंय? त्यावर आजीला आता ऊर्जा म्हणत असते, कारण या सगळ्यामध्ये मला अडकवणारा व्यक्ती हा फक्त हर्षवर्धन जहागीरदारच आहे, हे माझ्या समोर आलंय आजी. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे
म्हणजे म्हणायचं काय तुला ऊर्जा? त्यावर ऊर्जाने आता स्टार्ट टू एंड सगळं काही कुमुदिनीला सांगितल्यावर कुमुदिनीला खूप मोठा झटका बसतो आणि कुमुदिनी म्हणत असते, बाप रे, हा हर्षवर्धन कधी असं वागेल मला वाटलं नव्हतं. त्यावर कुमुदिनीला ऊर्जा म्हणत असते, आजी, आज तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे. आज मला हर्षवर्धन सर भेटायला येणार आहेत, तर तुम्ही त्यावेळेला कोपऱ्यात उभं राहून आम्हा दोघांचं बोलणं रेकॉर्ड करायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि कुमुदिनी म्हणत असते, नको काळजी करूस तू, मला कळलंय नेमकं तुला म्हणायचं काय आहे ते. आणि अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनी बरोबर अशा जागी उभी असते जिथून सगळं काही व्हिडिओ शूट करता येईल. आणि अशातच आता हर्षवर्धन बरोबर दुपारच्या वेळेला डॅशिंग पद्धतीने आता पोलीस स्टेशन मध्ये आलेला असतो आणि पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या हर्षवर्धनला पाहून ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की आता हा हर्षवर्धन आपल्यावर अरेरावी करणार. आणि तेवढ्यात हर्षवर्धन चालत चालत ऊर्जाकडे येतो. ऊर्जा म्हणत असते, थँक्यू सो मच हर्षवर्धन सर, तुम्ही मला भेटायला आल्याबद्दल. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, काय गये ऊर्जा शिंदे, उतरली ना तुझी मस्ती. तुला सांगत होतो ही केस मला लढू दे, पण तुला खूपच मोठा आत्मविश्वास होता की ही केस तू लढणार आणि जिंकणार सुद्धा. अगं पहिल्याच हेरिंग मध्ये हवा निघून गेली ना, कळलं ना तुला तुझी पॉवर. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा शांत असते. हर्षवर्धन बोलत असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काय वाटलं तू वकील झालेस तर वकिलीमधले सगळे डावपेच तुला एका क्षणात कळले का? हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, अहो काय बोलताय तुम्ही हे? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामधून जर तुला बाहेर पडायचं असेल ना तर चार चौघात तुला माझी माफी मागावी लागेल. आणि नुसती माफी नाही तर माझ्या पायावर डोकं टेकून नाक घासून माफी मागावी लागेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, अहो डिरेक्टली तुम्ही मला हे सगळं करायला का भाग पडताय? त्यावर ऊर्जाला हर्षवर्धन म्हणत असतो, कारण माझी इच्छा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, तुम्हाला काय वाटतंय, या ठिकाणी मी तुम्हाला माझी केस घ्यायला बोलवलंय असं वाटतंय का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे म्हणायचं काय तुला, याच्या विरुद्ध काही आहे का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो, मी तुमच्या समोर हात टेकत नाहीये, तर मी तुम्हाला सत्य काय ते दाखवते. या ठिकाणी आज जर मी उभी आहे ना तर ते तुमच्यामुळे. तुम्ही मला यात अडकवलंय. ह्या सगळ्या मागचं षडयंत्र तुम्ही रचलं होतं. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे ऊर्जा काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो, मला समजतंय मी काय बोलते ते. आणि माझ्याकडे या गोष्टीचे पुरावे सुद्धा आहेत की विक्रांतला मारण्याचा प्लॅन तुमचा होता आणि त्या दिवशी त्या पार्टीतून मला बरोबर मॅनेज करून बाहेर काढलं तुम्ही आणि त्या ठिकाणी बरोबर पाठवलं. आणि त्या ठिकाणी माझ्या हातात असलेली बंदूक, त्यातून सुटलेली गोळी ही विक्रांतला लागलीच नाही, तर विक्रांतला लागलेली गोळी ही तुमच्या माणसाने मारलेली आहे. हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि मला बरोबर त्या ठिकाणी पोलिसांच्या तावडीत दिलं तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन मागे वळून पाहतो तर पोलीस तिथून खूप लांब असतात. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा शिंदे, खरं तर तुला सगळं कळलंय ना तुला, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून सांगतो, या हर्षवर्धनच्या नादाला लागायचं नाही. काय वाटतं तुला, या सगळ्यात ना खरंच तू सुटशील? त्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे तुम्हाला अजिबात काही वाटत नाही? तुमचा मुलगा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि इतकं प्रेम करतो की उद्या जर त्याला कळलं की हे सगळं षडयंत्र तुमचं आहे तर तो तुम्हाला कदाचित संपवून सुद्धा टाकेल. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कळत नाहीये का तुला, राजकारणी बापाने आपल्या राजकारणात आड येणाऱ्या मुलाला संपवलं तर माझ्या क्षेत्रात आड येणाऱ्या मी माझ्या मुलाला. हे वाक्य ऐकल्यावर मागून कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, शब्द जपून वापर, काय बोलतोस तू हे? एक वेळ तू तुझ्या मुलाबद्दल बोलत नसशील पण माझ्या नातवाबद्दल बोलतोयस आणि माझ्या नातवाबद्दल मी अभद्र काही एक ऐकून घेणार नाही.
आता अचानकपणे आई साहेब मागे आहेत आणि त्यांनी बहुतेक आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे हे कळताच हर्षवर्धनची चांगलीच भंबेरी उडालेली असते आणि हर्षवर्धन चांगलाच हादरतो. तेवढ्यात कुमुदिनी पुढे येते आणि म्हणत असते, हर्षवर्धन, हा दिवस पाहायचा होता मला, म्हणून तू आतापर्यंत मला आईसाहेब आईसाहेब म्हणत होतास. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आईसाहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, या ऊर्जाने माझ्या बरोबर डबल गेम खेळलाय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, लाज वाटत नाही? अजूनही तोंड वर करून माझ्याशी बोलतोयस तू? मगाचपासून तुमच्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ना, ते सगळं ऐकलंय मी. आणि तू असं म्हणशील की तुम्ही काहीच ऐकलेलं नाहीये, तर हे बघ, माझ्या मोबाईल मध्ये सगळं रेकॉर्ड सुद्धा झालंय. तू स्वतः कबूल केलंयस की तू ऊर्जाला या सगळ्यात अडकवलंयस. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आधी ते रेकॉर्डिंग डिलीट करा. अहो, तुम्हाला कळत नाहीये का मी कुठल्या दर्जाचा वकील आहे ते? अहो, हे रेकॉर्डिंग जर सोशल मीडियावर व्हायरल झालं तर आपल्या घराण्याची बदनामी होईल. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो, बदनामी तर होणारच, कारण तू आपल्या घराण्याचा एक भाग आहेस. पण हर्षवर्धन, तुला कळायला हवं, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. आणि ऊर्जावर तुझा इतका राग का? तिथे तुझी ती बायको विजया, जिने एकेकाळी ऊर्जाला मंदिरातून घरी आणलं होतं आणि तिला असं वाटत होतं की शौर्यासाठी बायको असावी तर ऊर्जासारखी, आणि या घरात सून असावी तर ऊर्जासारखी. आणि त्यानंतर तिला जेव्हा कळलं की ही ऊर्जा आपल्या नवऱ्याच्या विरोधात जात आहे, त्याच वेळेला त्या विजयाच्या मनात ऊर्जाबद्दल वेगळंच षड्यंत्र सुरू झालं आणि ते आजदायकच चालू आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आजी शांत व्हा तुम्ही, उगाच तुम्हाला त्रास व्हायला नको. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा, तेवढीही कमजोर नाहीये मी. या हर्षवर्धनला त्याची योग्य ती जागा दाखवून देण्यासाठी आता मला त्याच्या विरोधात तक्रार नोंदवावी लागणार आहे. आणि या सगळ्याची भरपाई म्हणून हर्षवर्धन तू काही करणार आहेस का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मी तुझ्या विरोधात तक्रार करू की तू स्वतः सगळ्यांसमोर येऊन ऊर्जाची पाय घासून माफी मागणार आहेस? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब काय बोलताय तुम्ही हे? मी आणि ऊर्जाची पाय घासून माफी मागू? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो, हे तर काहीच नाहीये. जर समजा मी तुझ्या विरोधात तक्रार नोंदवली आणि तुझ्या विरोधात जर केस मी चालवली तर तुला माहितीये काय उचल बांगडी होईल तुझी, आणि त्यानंतरच तुझं आयुष्य अगदी खडतर जाईल. बघ, विचार कर. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धनला खूपच मोठा शॉक बसलेला असतो आणि त्याच वेळेला तिथे आता नेमकं काय करावं हेच हर्षवर्धनला कळत नसतं. आणि अशातच आता कुमुदिनी शेवटी हर्षवर्धनला म्हणत असते, घे, तुला आणखी एक मी संधी देते. तू तुझ्या पद्धतीने 24 तासाच्या आत ऊर्जाला बाहेर काढ. बघ, जमतंय का तुला? स्वतःला खूप मोठ्या लेवलचा वकील समजतोस ना तू? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे आईसाहेब, ठीक आहे, काळजी करू नका तुम्ही. मी येत्या 24 तासात ऊर्जाला इथून बाहेर काढतो. आणि अशातच आता थेट कुमुदिनी ऊर्जाला म्हणत असते, तू काळजी करू नकोस, तुला आधी इथून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण या हर्षवर्धनचे चांगलेच 12 वाजवूया. इकडे आपण पाहतोय आता शौर्यला जेव्हा कळतं डॅड ऊर्जाला भेटून आले आहेत, त्यानंतर शौर्य हर्षवर्धनकडे आलेला असतो. तो म्हणत असतो, डॅड काय म्हटली ऊर्जा? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तू काळजी करू नकोस रे, मी पुढच्या 24 तासाच्या आत ऊर्जाला बाहेर काढतोय. हे सगळं ऐकल्यावर मात्र शौर्य आनंदाने नाहून गेलेला असतो आणि तो टुनटुन उड्या मारू लागतो. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, अरे बस झालं, माकड उड्या मारणं बंद कर. आणि अशातच आपण पाहतोय इकडे शौर्याच्या मनात आता ऊर्जाबद्दल वेगळंच काही सुरू असतं. इकडे आपण पाहतोय पुढचा मागचा विचार न करता हर्षवर्धनने आता थेट त्याची 3rd डिग्री वापरलेली असते, जेणेकरून तो आता ऊर्जाला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. पण ऊर्जाच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. ती स्वतःशी बोलत असते, या हर्षवर्धन जहागीरदारला तर मी माफ करणार नाही. हा दिसतो तसा नाहीये. याला जर मी माझी केस दिली असती तर याने मला उद्ध्वस्तच करून टाकलं असतं.
या केमिकल फॅक्टरीच्या केसमध्ये त्याने मला नको तिथे अडकवलं, माझा गैरफायदा घेतला. मी याला या सगळ्यात अडकवणारच. आणि लगेचच आता तिथे आलेला शौर्य म्हणत असतो, ऊर्जा ऊर्जा तुला कळलं का? डॅड तुला येत्या 24 तासात इथून बाहेर काढणार आहेत. त्यातले 2 तास तर गेलेत, फक्त 22 तास उरलेत ऊर्जा. म्हणजे उद्या येवा 10 वाजता तू इथून बाहेर असशील. त्यावर ऊर्जा शौर्याचा निरागस चेहरा पाहते आणि स्वतःशी बोलत असते, बाप रे, मी फक्त याच्यामुळेच हर्षवर्धन जहागीरदारच्या विरोधात एक्झॅक्टली जात नाही. पण ज्या वेळेला शौर्याला कळेल की त्याचाच बाप या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि त्याच्याच बापाने हे सगळं षडयंत्र केलं आहे, त्यावेळेला या शौर्याला किती मोठा धक्का बसेल आणि तो धक्का खरंच पचवू शकेल का? आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, तू काही गोष्टी तुझ्या मनात ठेवल्या असतील तर त्या बाहेर काढ. त्यावर ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय मला कळत नाही. तेवढ्यात तिथे कुमुदिनी येते आणि कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा शौर्यला मी समजावते, आता तू त्याला काही सांगू नको. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काही चाललंय का जे मला तुम्ही सांगत नाही? त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, मग सांगून टाका ना, मला सुद्धा कळलं पाहिजे की नक्की तुमच्यात काय शिस्त आहे ते. आणि अशातच आता कुमुदिनी सांकेतिक भाषेमध्ये शौर्याला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात करताच मागून हर्षवर्धनने आवाज दिलेला असतो, आईसाहेब थांबा थांबा, असं काही करू नका. उगाच बाप आणि लेकामध्ये अंतर पडेल असं वागू नका. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये आणखी काय नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.